नमस्कार, मी प्रमोद सुस्ते. आपण पाहत आहे प्रगती चळवळ युट्यूब चॅनल. काल फलटण नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ईव्हीएम मशीन मध्ये सर्व मतदारांचे मतदान जे केलेले आहे ते सीलबंद पेटीमध्ये या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी पाठीमागे गोडाऊन मध्ये त्या ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या सील थोड्या वेळानं उघडलं जाणार आहे. फलटण मधील जवळजवळ सर्वच वॉर्ड मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान झालेलं आपण पाहिलं. 70% मतदान जे आहे ते उच्चांकी या फलटणच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मानलं जात आहे. अनेक उमेदवार जे आहेत हे वाढलेलं जे मतदान आहे ते कोणाच्या पत्त्यावरती पडणार हे आपण पाहणार आहोत. फलटण मधील सुजान नागरिक सुजान जो मतदार आहे त्याने एकही रुपये न घेता मतदान केलं असं बोललं जातंय. कुठलाही प्रकारचं प्रलोभनाला आमिषांना बळी न पडता कुठल्याही दबावाला बळी न पडता फलटणच्या सुजान मतदारानं मतदान केलेलं आहे. 70% मतदान हे लोकशाहीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान फलटण मध्ये काल आपल्याला पार पडताना बघितलेलं आहे. की फलटणचा जो सुजान नागरिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा नैतिकतेच्या रस्त्यावरती चालणारा असा हा फलटणचा जो मतदार आहे त्यांनी 70% या उच्चांकी आकड्यावरती मतदान झालेलं आहे. नगरसेवक पदाचे 2 उमेदवार, एका पार्टीचे 27 उमेदवार, म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की जवळजवळ 55 पेक्षा जास्त उमेदवारांसाठी हे मतदान झालेलं आहे. प्रामुख्यानं जर आपण पाहायला गेलं तर अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधातील श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे सर्वच नगरसेवक यांचं भविष्य जे आहे ते आज आज ठरणार आहे. फलटण नगर परिषद ही अतिशय प्रतिष्ठेची लढत झालेली आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये साम दाम दंडभेद हर एक प्रकारे राजकीय पक्षांनी राजकीय नेतृत्वांनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळाले. परंतु त्यामध्ये किती यश आलं कोणाला आणि आज कोणाचं भविष्य या फलटण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक पदासाठी हे पुढील 5 वर्षासाठी सेवक म्हणून एक लोकनियुक्त नगराध्यक्ष सेवक म्हणून लिहिलं गेलेलं आहे. आणि पुढील 5 वर्षासाठी कोणाला फलटणची जनता नगराध्यक्ष पदावरती नियुक्त करून नगरसेवक पदावरती नियुक्त करून सेवा करण्याची संधी देणार आहे ते हा निर्णय साधारण 1 वाजेपर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळेल. मी प्रमोद सुस्ते, प्रगती चळवळ ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. पाहत राहा प्रगती चळवळ.